तुम्ही? हो मीच. मी एखादी गोळी देऊ का तुम्हाला? अहो कधीपासून बघते मी, तुम्ही लयच अस्वस्थ दिसताय. काय झालं? असं का बघताय माझ्याकडं? नाही, काय नाही. मला असं वाटलं तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिले. नाही, काय बोलत होतात तुम्ही? काय नाही. मग मला बघून असं दचकलात का? अहो, श्यामल बहिणीचं बघितलं ना काय झालंय. त्रास होतो हे सगळं बघून. वाईट वाटतंय ते. खरं आहे तुमचं. त्यांनी अशी घाई नव्हती करायला पाहिजे. मला पण लय वाईट वाटतंय. हे सगळं त्यांच्या बाबतीत नव्हतं घडायला पाहिजे. नव्हतं व्हायला पाहिजे. अहो, त्याचा चेहरा डोळ्यासमोर जायना झालाय. हो तसं नव्हतं झालंय सगळं. लय त्रास होतोय मला. सगळं सतत सतत तेच आठवतंय. असं वाटतं श्यामल वहिनी आता इथंच कुठेतरी असतील. मी लय हळव्या मनाचा आहे हो. एखाद्या माणसाला एवढंसं जरी लागलं तरी मला त्रास होतो. आजपर्यंत कुठल्याच माणसाच्या अंत्ययात्रेला नाही गेलो, कारण मला मरणाची भीती वाटते. हो सावरा स्वतःला. तुम्ही किती हळव्या मनाचे आहे ना, मला चांगलं माहिती आहे. नका ना एवढा त्रास करून घेऊ. तुम्हाला असं त्रास झालेला नाही बघवत मला. तो दूर करण्यासाठीच तर आहे ना मी तुमच्या सोबत. मी तुम्हाला कधीच त्रास होऊ देणार नाही. शांत व्हा, सावरा स्वतः. कसं सावरू? कंटाळा आलाय हे सगळं खोटं खोटं वागून. कधी त्या आर्याकडचे पैसे घेतोय, कातळवाडीतले पैसे घेतोय आणि आउट ऑफ इंडिया शिफ्ट होतोय, असं झालंय मला.